शाहूनगर येथील एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली। पोटदुखीला कंटाळून आपण आपले जीवन संपवित असल्याचे पत्र लिहून ठेवून तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले। शोभा शंकर निलाकारी, वय 42, राहणार शाहूनगर असे तिचे नाव आहे। बेळगाव परिसरात टँकरमधून डांबर चोरणाऱ्या एका टोळीच्या कारवाया उघडकीस आल्या आहेत। सीसीबीआयच्या अधिकाऱ्यांनी होनगाव औद्योगिक वसाहतीतील एका गोदामावर छापा टाकून प्रत्येकी 20 टनाचे 2 टँकर जप्त केले असून उत्तर प्रदेश व पिंपरी येथील 6 जणांना अटक करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी मराठी भाषिक युवकांना विविध आमिषे दाखवण्यास सुरुवात केली आहे। आता शिवजयंतीचे कारण पुढे करत शिवजयंतीसाठी येणारा संपूर्ण खर्च आपण देणार असल्याचे सांगून मराठी भाषिक युवकांच्या स्वाभिमानालाच हात घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। बेळगाव दक्षिण मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्या एका बाहेरील नारायणाने शनिवारी वडगावची ग्रामदेवता मंगाई देवी मंदिराच्या आवारात कार्यकर्त्यांना अशा रीतीने लक्ष्मीचे आमिष दाखवले आहे। ऊसाच्या फडात गांजा पिकवणाऱ्या एकास जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकून अटक केल्याची घटना केम्पवाड तालुका कागवाड येथे रविवारी घडली आहे। जिल्हा गुन्हे अन्वेषण व कागवाड पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आमसिद्ध भीमराव कोळी, राहणार केम्पवाड तालुका कागवाड असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे। बेळगाव परिसरात वारंवार हवामान बदलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। रविवारी बेळगावचा पारा 37.2 अंशावर गेला असून किमान तापमान 20.7 अंशावर आहे। सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे नागरिकांना पुन्हा विचित्र हवामानाला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसून आली। बगीचा मल्टी क्युझिन फॅमिली रेस्टॉरंट नियर लोकमान्य भवन, रामघाट रोड, गणेशपुर, बेळगाव. We have tulip spacious hall for families and Bagicha garden restaurant. We also take catering orders for all functions like marriages, birthday parties and reception. Do visit us. गेल्या 4 महिन्यात वृत्तपत्रीय या कागदांच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे। या कालावधीत या कागदपत्राच्या किमती 37,000 रुपये प्रति टन वरून 52,000 रुपये प्रति टन पर्यंत पोहोचल्या आहेत। तथापि वृत्तपत्रांच्या किमतीत तुलनेने अत्यल्प वाढ झाली आहे। राजकीय वरदहस्त लाभलेल्या वृत्तपत्र संस्थांच्या गळेकापू स्पर्धेमुळे वृत्तपत्रांच्या किमती वाजवी पातळीवर आणणेही कठीण झाले आहे। परिणामी केवळ याच व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या वृत्तसंस्थांची प्रचंड कोंडी झाली आहे। दैनंदिन जीवनात आपल्या चहा, कॉफी, साबण, धान्ये, साखर, गूळ, मसाल्याचे पदार्थ, हॉटेलातील किंवा तयार पदार्थ, कपडे, सौंदर्य प्रसाधने, दूध, तूप, ग्राहकोपयोगी वस्तू लागतात। पर्यटन, प्रवास आदीही आवश्यक असतात। या साऱ्या सेवा किंवा वस्तूंचे दर गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। तथापि वृत्तपत्र ही तितकेच जीवनावश्यक असूनही या वस्तूंच्या तुलनेत त्याची किंमत कमी वाढली आहे। ही बाब सुजाण वाचकांच्या लक्षात आल्याखेरीज राहणार नाही। वृत्तपत्र, कागद, शाई आणि इतर साधनांच्या किमतीत भरमसाठ वाढ। आंतरराष्ट्रीय परिस्थितीतही आव्हानात्मक, कागदाचा जागतिक तुटवडा, पर्यावरण संरक्षण, संवेदनशीलतेमुळे वृत्तपत्र कागद उत्पादनात घट। वृत्तपत्र उत्पादन खर्च वाढत असताना जाहिराती उत्पन्न मर्यादित। इतर जीवनावश्यक वस्तूंच्या तुलनेत वृत्तपत्र दरवाढीचे प्रमाण अत्यल्प। इतर देशांमधील वृत्तपत्र दराच्या तुलनेत भारतातील दर कमी। वृत्तपत्र व्यवसाय चालविणे आव्हानात्मक, वाचकांकडून सहकार्य अपेक्षित। पूर्वी शिक्षणाची संधी साऱ्यांनाच मिळत नव्हती। त्या काळात समाजाला दिशा देत अनेक विद्यार्थी घडवीत मूर्तिकाराचे काम जुन्या शिक्षकांनी केले आहे। आज सुसंस्काराचे शिक्षण देणारे शिक्षक घडवण्याची खरी गरज आहे। शिक्षणाचं महत्त्व मोठं आहे, हे साऱ्यांना पटलं आहे। त्यातून चांगले विद्यार्थी आणि त्यांना घडवणारे चांगले शिक्षक महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर यांनी काढले। मराठा मंदिरच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। रस्त्याच्या कडेला नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्याचा हिंडलगा गावाला अक्षरशः वेढा पडला आहे। यामुळे दुर्गंधी पसरून अनेक रोग निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। तरीही ग्रामपंचायत अद्याप सुस्तच आहे। हिंडलगा ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र मोठे आहे। अनेक नवीन वसाहतींचा त्यामध्ये समावेश असून
रोज मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होत आहे, मात्र त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली जात नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने आणि बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित 11व्या लोकमान्य चषक बेळगाव जिल्हा वरिष्ठांच्या साखळी फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात शिवाजी कॉलनी व फास्ट फॉरवर्ड संघाने विजय मिळविला. सनई ढोल ताशांच्या गजरात व सुमारे 10,000हून अधिक कुस्ती प्रेमींच्या उपस्थितीत पुणे येथील महाराष्ट्र केसरी विलास होडीफोडे याने सतपाल आखाडा दिल्लीच्या सनी जॉन याला 31व्या मिनिटाला गुणावर पराभूत करून कडोली कुस्ती मैदान जिंकले. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.